हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, बघता बघता नवरात्रीचे 9 दिवस गेले. 10वा दिवस येणार म्हणजे दसऱ्याचा. तर या दिवशी आपल्याला दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याची पानं म्हणजे सोनं एकमेकांना देत असतो. त्याचबरोबर सगळ्यांच्या घरी शुभ गोष्टी घडत असतात. काही लोक शुभ म्हणजे कोणी गाडी विकत घेतं, तर कोणी घराची बुकिंग करतं, तर कोणी काय वेगवेगळ्या गोष्टी असा शुभ मुहूर्त म्हणून आपण त्या दिवशी सगळ्या अशा शुभ गोष्टी करत असतो. अन्नधान्याची पूजा त्या दिवशी केली जाते, शस्त्रास्त्रांची पूजा त्या दिवशी केली जाते. तर वाईटावरती चांगल्याची विजय असल्याचा दिवस म्हणजे दसरा आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी अनेक गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो आपल्या सुखी आयुष्यासाठी. आपल्या घरात सुखशांती यावी, लक्ष्मी नांदावी कायमची, कुठल्याही प्रकारची अशांती, कटकट, वादविवाद आपल्या घरात असू नये असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठीच आपण संसारामध्ये झगडत असतो किंवा आपली प्रत्येकाची हालचाल त्याच गोष्टींसाठी असते की आपल्या संसारात सगळ्या प्रकारचं सुख आपल्याला मिळावेत. तर बघा, लक्ष्मी ही प्रत्येकाला आवडते. असं कोणी म्हणतं का की मला पैसा नको आहे, मला आता काहीच करायचं नाही, माझ्याकडे भरपूर आहे, मला पैसा अजिबात नको आहे, असं कोणी म्हणतं का? करोडो रुपये असले तरीही तो व्यक्ती म्हणत नाही की मला पैसा नको आहे. तो अजून कमवण्याच्या मागे असतो. कारण की लक्ष्मी ही अशीच आहे की ती कोणालाही हवीशीच वाटते, पण ते टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, आपल्याला दसरा हा खूप मोठा 3.5 मुहूर्तांपैकीचा एक शुभ मुहूर्त आहे. तर आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे. तर बघा, दसऱ्याच्या आपण जेव्हा घट बसवतो, आपण ते जेव्हा धान्य उगवतो, ते धान्य उगवल्यानंतर ते कसं उगतं त्यावरती डिपेंड असतं की यावर्षी भरभराट किती होणार आहे आपली, किती आपल्या आयुष्यामध्ये सुखशांती असणार आहे, आपल्या आयुष्यात प्रगती किती असणार आहे, हे सगळं ते आपल्याला डिनोट करत असतं. तर बघा, ते जे उगवलेलं धान्य असतं ना, ते आपल्याला शेवटच्या दिवशी काय करायचं आहे, तर ते फेकून न देता त्याला मस्तपैकी काढून ठेवायचं, स्वच्छ करायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला त्या अजून उपायासाठी लागणार आहेत 11 आपट्याची पानं. तर बघा, अजून त्यापूर्वी एक गोष्ट सांगते की जेव्हा नवीन नवरी जेव्हा आपल्या घरामध्ये येते किंवा आपल्या मुलाचं लग्न जमतं, तेव्हा आपण सुनेसाठी काय काय करतो, तर सुनेसाठी आपण आधी मंगळसूत्र बनवतो. त्याच्यानंतर तिला राहण्यासाठी आपण आधी त्यांची खोली तयार करतो. म्हणजे आधी आपण त्यांची सगळी सेटलमेंट बघतो, तेव्हाच आपण सुनेला घरात आणतो. तसंच लक्ष्मी मातेला घरात जर आपल्याला आणायचं असेल तर आपल्याला तिच्यासाठी एक वस्तू घेणं अत्यंत गरजेचं आहे. ते म्हणजे तिजोरी. जेव्हा आपल्या घरात आपली एक तिजोरी असेल तेव्हा लक्ष्मी माता ही नक्की आपल्या घरामध्ये येते आणि ती म्हणजे स्थायी राहते. तर तिला राहण्यासाठी आपल्या घरामध्ये एक तिजोरी ही असायलाच पाहिजे. तर या दसऱ्यापर्यंत किंवा आता दसरा तर 2 दिवसावरच आहे, तर तुम्हाला एक तिजोरी घ्यायची आहे. दसऱ्याच्या दिवशी घ्या भलेही तुम्ही, पण एक तिजोरी नक्की घ्या. छोटासा बॉक्स असू द्या, जो तुमच्या कपाटामध्ये छान असा बसेल असा कुठेही, पण तिजोरी घ्या. असं कुठेही डब्यामध्ये इकडे तिकडे कुठेही पैसा न ठेवता, त्याचा अपमान न करता कुठेही ठेवून त्याला एक व्यवस्थित तिजोरी घ्या, तिजोरीत ठेवा. बघा तुमच्या परिस्थितीत काय फरक होतो, पैशामध्ये तुमच्या जवळच्या पैशामध्ये किती परिणाम होतो, किती वाढतो, किती कमी होतो, हे तुम्हाला 1 वर्षात कळून जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला लक्ष्मी देवीला स्थिर ठेवण्यासाठी एक तिजोरी घ्यायची आहे सर्वात आधी. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला ते उगवलेलं धान्य जे असतं ना, ते थोडंसं घ्यायचं आहे आणि 11 आपट्याची पानं घ्यायची आहे. आणि 11 आपट्याची पानं आणि ते उगवलेलं धान्य थोडंसं काढून स्वच्छ करून त्याच्यातली माती ती आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायची आहे. जिथे आपण आपले पैसे ठेवतो तिथे एका भलेही तुम्ही एखाद्या चौकोनी डब्बा असेल, काही असेल, तुम्ही त्याच्यात ठेवा किंवा एखाद्या पेपरमध्ये रॅप करून ठेवा. अशा पद्धतीने तुम्हाला ते ठेवायचं आहे. हा एक खूप असा अनुभूती देणारा चांगला असा उपाय आहे, प्रभावी असा उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीचा, लक्ष्मी स्थायी राहण्याचा, आपल्या घरात पैसा येण्याचा. पैशाचा ओघ याच्याने वाढतो. आपल्या हातातून जो पैसा निसटत असतो त्याच्यावर कंट्रोल होतो आपला, पैशाची चणचण आपल्याला भासत नाही. आर्थिक परिस्थिती जर आपली गंभीर असेल तर त्याच्यातून आपण लवकरात लवकर निघतो. कर्ज असेल डोक्यावरती तर त्याच्यातूनही आपल्याला मार्ग दिसत असतात, आपल्या डोक्यावरचं कर्ज कमी होत असतं. अशा अनेक आर्थिक गोष्टींवरतीचं हे एक सोल्युशन असू शकतं. फक्त उपाय करताना जसं सांगितलं गेलेलं आहे तसंच करा.
अंधश्रद्धा नाही आहे, पण एक विश्वास ठेवून भक्तीने तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा, आपल्या देवावर विश्वास ठेवा, स्वतःचे कर्म प्रामाणिकपणे करा आणि हा उपाय करून बघा. उपाय करताना देखील स्वतःचं मन स्थिर असावं, विश्वास असावा, श्रद्धा असावी आपल्या उपायावर. सगळ्यात मेन म्हणजे स्वतःवर विश्वास असावा, आपल्या देवावर विश्वास असावा आणि आपल्या गुरूंवर विश्वास असावा. उपाय तर काय सगळेच जण सांगतात, पण सगळेच उपाय हे सक्सेसफुल होतात असे नाही आहे. त्या उपायांना सक्सेसफुल करण्यासाठी आपले परिश्रम हे हवेच असतात. असं नाही की आपण एका ठिकाणी बसलो आहे आणि आपल्याला आपोआपच आपल्याकडे पैसा येईल, असं नाही होऊ शकत. कुठलाही उपाय असा नाही आहे की तो आयता पैसा आपल्याला मिळवून देईल. आपल्याला आपले परिश्रम त्याच्यात 100% द्यायचे आहे. स्वामींचं नाव घ्यायचं आहे, देवावर विश्वास ठेवायचा आहे, आपले कर्म चांगले करत जायचे आहे. तुम्ही कर्म करा, कष्ट करा, तुम्हाला नक्कीच कुठल्याही उपायाचं सेवेचं फळ हे नक्कीच मिळतं. ही कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही आहे, पण माझ्या देवावर गुरूंवर एवढी श्रद्धा आहे की मी हे उपाय तुम्हाला 100% ठामपणे सांगू शकते की तुम्ही हे उपाय करा, तुम्ही सेवा करा, तुम्ही तुमचे परिश्रम करा, तुम्ही तुमचा 100% द्या. तुम्हाला कोणतीही अशी दुनियेमधली शक्ती नाही आहे की ती मागे ठेवेल. ज्या घरामध्ये परिश्रम केले जातात, जिथे कष्ट आहे, तिथे लक्ष्मी माता नक्कीच येते. आणि आपलं घर स्वच्छ निरोगी ठेवा, आनंदी ठेवा. त्याच्यामुळे असं घर हे लक्ष्मी देवीला नक्कीच आवडत असतं आणि तिचा वास अशा घरामध्ये नक्कीच असतो. म्हणून या दसऱ्याला आपल्याला हा महा उपाय म्हणून एक जो तुम्हाला आता सांगितला हा उपाय करून बघायचा आहे आणि एका वर्षात तुम्हाला तुमच्या घरातल्या परिस्थितीत काय बदल झालेला हा फरक तुम्हालाच कळेल. मग तुम्हालाच वाटेल की हा आपण करतोय म्हणून आपल्याला याचं फळ मिळतंय. नक्कीच मिळेल, कारण कर्म तुमचे चांगले असेल तर तुम्हाला या जगातली कोणतीही शक्ती तुमची प्रगती होण्यापासून वाचवू शकत नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. तर मग स्वतःवर विश्वास ठेवा, गुरूंवर विश्वास ठेवा, आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. तुमच्या हातात सर्व काही असणार आहे. विजय तुमचाच असेल. जसा दसऱ्याच्या दिवशीचा जो विजय साजरा केला गेलेला तसाच आपण त्याला म्हणून आपण विजयादशमी त्याला म्हणतो, तसाच आपलाही एक दिवस विजय होईल आणि आपणही त्याचं सेलिब्रेशन करू. तर मग चला, हा लक्ष्मी प्राप्तीचा जो छान असा उपाय तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा. आवडला असेल तर नक्कीच चॅनललाही सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येतोय आणि तुम्हाला तो आवडतोय. भेटूया मग पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.